इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे। कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय निकाल देणार आहे। कोरटकर याला जामीन मिळतो का की त्याचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढतो याचा फैसला याचा निकाल आज होणार आहे। दुपारी 2:30 नंतर कोर्टामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सतेज, काय अधिकची माहिती? नीलम, आपल्याला माहिती आहे की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन खरं पाहिलं तर महापुरुषांची बदनामी केल्याच्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी एकदम चांगल्या पद्धतीने तपास आहे तो केला आणि त्या तपासामध्ये प्रशांत कोरटकर याला तेलंगणा राज्यातून जे आहे ते अटक करण्यात आली। या अटकेनंतर सुद्धा शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले होते। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली होती आणि या कोठडी सुनावण्यादरम्यान त्याचा पोलिसांनी त्याच्या 2 गाड्या देखील जप्त केलेल्या होत्या। शिवाय फरार काळात ज्यांची त्यांना मदत लागली होती त्या 5 जणांना नोटीस देखील कोल्हापूर पोलिसांनी बजावली होती। विशेष म्हणजे त्यातील 2घांचे जबाब पूर्ण झालेले आहेत आणि अजून 3 जणांचे जबाब अजून पूर्ण व्हायचे आहेत। त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत, अजून ते हजर झालेले नाहीत। ही सगळी प्रक्रिया आहे। ही प्रक्रिया पार पडत असतानाच प्रशांत कोरटकर याला जी 14 दिवसांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावली होती या दरम्यान कोरटकरच्या वकिलांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। मात्र कनिष्ठ दिवाणी न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आणि पुन्हा एकदा त्याच्या वकिलांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज आहे तो दाखल केलेला आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी या संदर्भातल्या युक्तिवाद आहे तो पार पडलेला आहे आणि आज प्रत्यक्ष या सगळ्या जामीन अर्जावरती निकाल येणार आहे। निकाल कोर्ट काय देतं याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। मात्र निकाल देताना जामीन देतं की कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढतो हे मात्र पाहणं नीलम महत्त्वाचं ठरणार आहे। जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।